हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम योऽन्त प्रवेशं वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये वैभव महाराजांच्या आदेशावरून, ताईंच्या आदेशावरून की आमच्याकडे सेवा आलेली आहे आणि मागल्या वर्षी आपण सेवा केली, पण आपण तिसरा अध्याय सुरू केलता आणि नंतर कळलं तिसरा अध्याय आपला संपत आलेला आहे. तुम्ही सांगितलं नाही, मलाही माहित नाही. आपला महाराजांनी चिंतन केलं तर अथकेन प्रयुक्तयम पापैंचरिते पुरुषः अरिच्छन्नपि वार्ष्णेय बलादी व नियोजितः या तिसऱ्या अध्यायातील 36व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो. मागल्या वर्षी मी तिसरा अध्याय सुरू केला, पण महाराजांनी सांगितलं बऱ्याच ओव्या झालेले आहे, जवळपास 238 ओव्या झालेले आहे आणि पुढे आपल्याला जायचं होतं, पण आम्ही मागे आणलं तुम्हाला. म्हणून माफी असावी, क्षमा असावी. माहित नसल्यामुळं पुन्हा मागे गेलो, पण आता पुढे जाऊ मागे न जाता. तर अर्जुनाने शंका केलेली अथकेन प्रयुक्तयम पापैचरिती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. वार्ष्णेय हे कृष्णा, हे परमात्म्या, अरे या लोकांना इच्छा असताना लोक पाप का करतात हे मला कळत नाही. कारण पाप जे करतायत ते सर्वसामान्य असं नाही, सगळं त्यांना कळतंय. म्हणजे अज्ञानी पुरुषाने पाप केलं काही वाटत नाही ना. एखादा आंधळा माणूस आहे आणि तो खड्ड्यात पडला, काही विशेष वाटतं का? नाही. पण एखादा डोळस आहे आणि तो जर खड्ड्यात पडला तर मग विशेषच वाटतं ना. ज्ञानोबा यांच्याकरता दृष्टांत द्यायचं, बीज आणि भुसा अंध निवाडा येणे जैसा नावे कधी का नाही तैसा बरळे कापा. माऊली म्हणतात, देवा अरे भूस कोणता आहे आणि बीज कोणतं आहे हे जर एखाद्या आंधळ्याला नाही कळलं काही विशेष नाही, पण नावे कदाचित जर देखणाही तैसा बरळे कापा, देखणं सुद्धा एखाद्याला चांगलं दिसतं तो पण तसा बरळवणी करायला लागला तर असं का व्हावं? तसं या पापाचं पण तसं जे महाराज पाप करतात लोक, ते सर्वसामान्यच पाप करतात असं नाही, सगळेच पाप करतात. ज्ञानीही पाप करतात, ज्यांना पाप आहे हे कळतं तेही पाप करतात, आणि जे पाप पुण्य मानतच नाही त्यांनी पाप केलं तर काही विशेष नाही ना. आता पाप पुण्यच मानत नाही तो पाप करतोय आणि मग त्याला आपण जाऊन शिवाय द्यायची, यात काही विशेष काय? पण ज्याला कळतं, जे 2-2, 3-3 तास ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या अभंगावर काय करतात, कीर्तन करतात, तेही पाप करतात. असं का होतंय? कोण पाप करतय? तर ज्ञानोबराय म्हणतात, आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बलात्कार सुईजती याची माझी. जे आपण लपतात, बाजला राहतात आणि सर्वस्वे पाप चुकविती, पाप चुकवण्याचा जे प्रयत्न करतात तेही बलात्कार सुईजती तयाची माझी. ते सुद्धा बळजबरी त्याच कर्मामध्ये प्रवृत्त होतात. असं का होतंय? मग अर्जुनाची शंका असे, बाबा सगळ्यांना जर कळतंय, कारण पाप करणारे कोण आहे तर ज्ञानी आहे, सर्वज्ञ ही जे होती हे पादी ही जाणीती ती ही परकर्म पण व्यभिचारी ती कवने गुणे, ते सुद्धा पाप कर्मामध्ये का प्रवृत्त होतात? कारण त्यांना सगळं कळतंय महाराज. आपल्या जर कधी आपण पुराणांचा विचार केला तर आशांचे दृष्टांत आपल्या समोर येतात, ज्यांना नाही कळतलं ज्ञान आहे महाराज. मागं काय झालं हे ज्यांना कळत होतं, आता काय चालू आहे कुठं हे ज्यांना कळत होतं, आणि पुढं काय होणार आहे हे ज्यांना कळत होतं, अशा ही ऋषीमुनीकडून पाप झालेले महाराज. आपण जर विश्वामित्रांचं चरित्र बघितलं तर त्यामध्ये विश्वामित्र हे रंभे पुढे पापामध्ये काय झाले, प्रवृत्त झाले. विश्वामित्र म्हणजे तुम्हाला सामान्य वाटतं, 60,000 वर्ष ज्यांचं तप आहे त्या पुरुषाकडून पाप व्हावं? मग हे का होतं? कारण आता त्यांची इच्छा होती की आपण पाप करा म्हणून त्यांनी पाप केलं नाही, त्यांची इच्छा नाही पाप करण्याची, तरी सुद्धा त्यांच्याकडून पाप होतंय. त्याचं कारण काय आहे अशी अर्जुनाची शंका आहे. शंका सगळ्यांकरता महत्वाची.
आपल्या करताही आणि जे परमार्थ करत नाही त्यांच्या करताही. कारण लोक म्हणतात ना बाबा तुम्ही तर महाराज आहे का, तुम्ही कशाला असं करावं, तुमच्याकडून कशाला असं व्हावं. तर त्या ही शंका अर्जुन विचारतोय. जे हुशार आहे, ज्यांना सगळं कळतं पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात, ते सुद्धा पाप का करतायत. तर भगवंत त्याचं उत्तर देतात. श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. रजोगुण समुद्भव का एषः कामः एषः क्रोधः महाशनो महापाप्मा इह वैरिणम विद्धी. यांना तू काय कर वैरी समज. भगवंत म्हणतात रजोगुण समुद्भव, हा रजोगुणापासून उत्पन्न झालेले हे काम हे क्रोध, म्हणजे हा काम आणि हा क्रोध. महाशनो कसा आहे तो, महाशन आहे, खूप खादड आहे, खूप खाणार आहे. मला काम आहे ना, म्हणजे अर्थ जर आपण बघितला चरित्रात वगैरे तर काम म्हटल्यानंतर आपल्याला प्रबल इच्छा असाच अर्थ करावा लागतो. कारण अनेक ठिकाणी काम शब्द आले, कामारी कामारी होऊन, त्या ठिकाणी काम शब्द आलेला आहे. मग काम शब्दाचा अर्थ काय, इच्छावान होऊन, इच्छा होऊन कामारी म्हणजे. आणि भगवान शंकरचं एक नाव आहे महाराज कामारी, म्हणजे कामाचा शत्रू. अरे ही नाम शत्रू, कामाचा शत्रू. असं काम शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं त्याचा अर्थ काय आहे, इच्छा आहे. काही काही ठिकाणी काम शब्दाचा अर्थ प्रबल इच्छा आहे, काही काही ठिकाणी काम शब्दाचा अर्थ केवळ इच्छा आहे. तर इथं जी काम शब्द प्रबल इच्छा या अर्थी आहे. तर तो कसा आहे, महाशन, महाशन, खूप खादड आहे. महाराज या कामाचं हे विशेष आहे महाराज, याला किती काही खाऊ घाला कधी पूर्णच होत नाही. विचार करा, आता तुम्ही सगळ्या जवळपास सगळ्यात चहा पित असता. महिला मंडळी चहा पित असेल, पुरुष मंडळी चहा पितातच. आणि चहा तशी आता मृत्यूला कवरला अमृताची. आमचे एक मित्र आहे, गुरुबंधू आहे तसे, आणि गुरुवर्य पण आहे, सुदाम महाराज आदमाने म्हणून. ते नेहमी बोलायचे मृत्यूला कवरला अमृत म्हणजे चहा. कारण आमच्या संस्थेमध्ये चहाला प्रतिबंध होता आणि ते प्यायचे. म्हणून त्यांचं एक वाक्य असायचं, मृत्यूला कवरला अमृत म्हणजे चहा. चहा सगळेच पितात. आता माझं वय कमी आहे, पण तुमचे सगळ्यांचे वय काय आहे, जास्त आहे. विचार करा, दररोज तुम्ही किती कप चहा घेता. सकाळी 1 कप घेता संनियमाचा, संध्याकाळी 1 नियमाचा, आणि मधात पाहुणे रावळ्याला म्हणून 5-6 कप. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी अर्धा लिटर चहा तुम्ही दररोज पिता. आणि अर्धा लिटर चहा एका दिवसात पिता म्हणजे महिन्यामध्ये जवळपास 15 लिटर चहा पिता. आणि वर्षामध्ये 15-12, म्हणजे जवळपास तुम्ही आता जर कधी आपलं वय वर्ष 40, 50, 60 असं जर चालू असेल तर आपण मला जवळपास टँकर भर चहा वाढलेला आहे. आता चहा नको असं वाटतं का, नाही मला किती काही चहा प्या, चहा नको असं वाटत नाही. ती कालची होती म्हणते, आजची कुठे. म्हणजे चहा किती काही पिली तरी चहाची इच्छा संपली का, नाही संपली महाराज. कारण ही जी इच्छा आहे याला भगवंतच काय म्हणतात, महाशन, म्हणजे खादडची महाराज, किती काही टाका. हे पंचदशिकार विद्यारण्य स्वामींनी याच्याकरता एक छान दृष्टांत दिलेला आहे. विद्यारण्य स्वामी म्हणतात, जसं म्हणे एखादी अग्नी पेटलेली, एखाद्याच्या घराला काय लागलं, पेटलं, समजा पेटू नये पण पेटलं, एखाद्याच घर लाकडाचं होतं आणि पेटलं, आणि त्याला अग्नी लागली म्हणून त्याला विजायचं. सगळे लोक काय घेऊन, पाणी घेऊन नाही, सरपण घेऊन काड्या घेऊन लाकडं घेऊन कशा करता धावले, अग्नी विझवण्याकरता. आणि लाकडं टाकू लागले, अग्नी विझवण्याकरता अग्नीमध्ये लाकडं टाकू लागले. विजला असं अग्नी कधी नाही महाराज. हविष्या कृष्ण मत्मेव भूय एवाभि वर्धते. पंचशिकार विद्यारण्य स्वामी म्हणतात, जसं अग्नीमध्ये हविद्रव्य टाकले ते अनेकच भडकते, त्याप्रमाणे इच्छा आहे महाराज, हिला किती काही खाऊ घाला ती अनेकच वाढते. म्हणून इच्छेने कोणी मुक्त होईल वा इच्छा पूर्ण होईल ही अपेक्षा सोडा महाराज. इच्छा कधीच पूर्ण होत नाही, इच्छेचा त्यागच करावा लागतो. इच्छा जर पूर्ण झाली असती महाराज तर रावणाने सीता कधी पळून नेली नसती. कारण 80,000 ज्याच्या स्त्री आहे आणि त्या पण अशा सामान्य नाही, कुल स्त्री आहे, तो रावण आणि एका संन्यासाची बायको पळून नेतोय, शक्य नाही महाराज. कारण महाराज भगवान शंकराच्या मांडीपासून निर्माण झालेली मंडोदरी, ज्याची काय आहे
पत्नी आहे. अशी काय आपल्या साऊथच्या विरुणी नव्हती ती. काय होती? स्त्री होती आणि अतिशय सुंदर होती. तिचं नावच काय? मंदोदरी. भगवान शंकराच्या मांडीपासून जिचा जन्म झालेला आहे. अशी मंडोदरी सारखी ज्याची पत्नी आहे. आणि नुसतं मंडोदरी एकमेव पत्नी आहे असं नाही महाराज, 80,000 बायका होत्या महाराज. आतापर्यंत रावणाचा बायकाच्या बाबतीत कोणीच हात धरला नाही. एवढ्या बायका असताना सुद्धा तो एका संन्यासाची बायको पळून नेतोय म्हणजे इच्छा पूर्ण होत नाही, हाच त्याचा अर्थ म्हणावा लागेल. इच्छा स्वरूपानेच अपूर्ण आहे महाराज. ती कितीकही वाढवली, कितीकही त्याच्यात पूर्ण केली, किती वाढतच राहणार महाराज. बघा ना, पूर्वी जेव्हा आपला भारत पराधीन होता, इंग्रजाच्या ताब्यात होता, त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं की आपल्या देशामध्ये पैसा कमी म्हणून आपण दुःखी, म्हणून आपण पिळलं जाते. आताची परिस्थिती काय बरं? खरं सांगा, आपल्या देशात आता पैसा कमी आहे का महाराज? पैशाचा आता सुकाळ आहे महाराज. पाण्याचा दुष्काळ असेल, यंदा तर पाण्याचा पण नाही, पण पैशाचा काय नाही, आता दुष्काळ नाही, तरी सुद्धा आत्महत्या होत आहे. का? कारण महाराज इच्छा कधी पूर्ण होत नाही. किती काही कमवा महाराज, कमावच वाटतंय. जो 1,000 कमवतो त्याला वाटतं 10,000 कमावी, जो 10 कमवतो त्याला वाटतं लाख कमावी, जो लाख कमवतो त्याला कोटीत जावं वाटतं. का? कारण इच्छेचा मूळ स्वभावच असा आहे, महाशनो. भगवंताने त्याला जे विशेषण लावलं ते काय आहे? महाशनो. महाक्षण म्हणजे अतिशय भुक्कड, किती काही खात जे भूकच पूर्ण होत नाही, असा हा काय आहे? काम आणि क्रोध आहे. क्रोध आहे तसे महाराज, किती काही राग येऊन द्या, तो कमी कधीच वाटत नाही. पुढल्याला वाटतं लय रागवला, आपल्याला नाही वाटत आपण लय रागवलो. हा काय आहे? महाशन, अतिशय खादड आहे. अजून कसा आहे? महापापमा, अतिशय पापी, लय पापी महाराज हा काम आणि क्रोध. म्हणून भगवंत म्हणतात, इह विद्ये, यांना तो वैरी समज, शत्रू समज. लय याच्याशी मित्रतेचा व्यवहार नको करू. इच्छा झाली म्हणून मी घेतली चहा असं नको करू. झाली ना एकादशी दिवशी भजे खायची इच्छा होते ना, गपचिप मर, भजे गिजे नको, त्याग कर. का? कारण खाल्ली म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल अशी नाही, एक भाजा खाल्ला का दुसरा खावा वाटेल. म्हणून इच्छा कधी पूर्ण होत नाही, म्हणून तू यांना काय समज? वैरी समज. ज्ञानोबा त्याचा विस्तार करतात, तव हृदय कमलारामो, जो योग्यांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेन ऐक. तव त्यावेळेस हृदय कमळ आरामो, हृदय रूपी कमळामध्ये, हृदय रूपी कमळाला आराम देणारा. हृदयाला कमळाची उपमा दिलेली आहे, कारण हृदय ही नाजूक असतं आणि कमळ हे नाजूक आहे, त्यामुळे हृदयाला काय कमळाची उपमा ज्ञानोबांनी दिलेली आहे. आणि त्या हृदय रूपी कमळाला आराम देणारा, हृदयाला आराम देणारा, जो योगियांचा निष्काम कामू, जो निष्काम योगियांचा कामू, जो निष्काम असे जे योगी आहे. योगी कोणाला म्हणावं? मुख्यमंत्री योगील नाही, योगी आदित्यनाथला योगी म्हणावा असं नाही. ती ही योगी आहे, पण योगीची ती व्याख्या नाही. तर योगी कोणाला म्हणावं? निष्काम, ज्यांच्या ठिकाणी काय नाही? कामना नाही. कामना असणारा योगी नसतो महाराज. ज्याच्या ठिकाणी कामना आहे तो योगी नाही, आणि योगी असेल तर त्याच्या ठिकाणी कामना राहू शकत नाही, इच्छा राहू शकत नाही. निष्काम योगियांचा कामू. पण अशा सुद्धा योग्यांची जी कामना ठिकाण आहे. निष्काम असणं म्हणजे काय? इच्छा नसणं, मिळावं वाटतं असं ज्यांच्या ठिकाणी नाही, त्यांना काय म्हणतात? निष्काम म्हणतात. असे कोण आहे? योगी आहे. आणि त्या योग्यांना सुद्धा जो मिळावा वाटतो असा जो परमात्मा, निष्काम, जो योगियांचा निष्काम कामू, निष्काम योगियांचा जो कामू, जो निष्काम असलेल्या योग्यांचा सुद्धा कामनेचं ठिकाण आहे. निष्काम योगी सुद्धा ज्याची कामना करतात, सरळ सरळ सांगायचं झालं तर, तो पुरुषोत्तमो म्हणत असे. तो पुरुषोत्तम म्हणू लागलेला आहे. काय म्हणतोय? सांगेन. अर्जुना, तुझी शंका विचारली ना, तिचं उत्तर मी सांगतो, पण तू ऐक. ऐक म्हणजे लक्ष देऊन ऐक. निष्काम योग, जो तव हृदय कमळ आरामो, जो योग यांचा निष्काम कामो, तो म्हणत असे पुरुषोत्तमो सांगेन ऐक. तो पुरुषोत्तमो कोणता पुरुषोत्तमो? जो हृदय रूपी कमळाला आराम देणार आहे, जो निष्काम योग यांचा कामनेचं ठिकाण आहे, असा जो पुरुषोत्तम आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. तो अर्जुना त्या शंकेचं उत्तर देतो. कोणत्या शंकेचं? की पुरुष पापामध्ये का प्रवृत्त होतो, या शंकेचं मी उत्तर देतोय, पण तू ऐक. बोला देवा, काय उत्तर देता? पुढं
तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई माने जती. कशामुळे प्रवृत्त होतो ही तुझी शंका आहे ना? तर बघ, हे काम आणि हे क्रोध, हे काम क्रोध पाही, या काम आणि क्रोधामुळं मनुष्य पापामध्ये प्रवृत्त होतो. हा, मग तो ज्ञानी असो अज्ञानी असो, पापामध्ये प्रवृत्त झाला की समजा हा कामी आहे, हा क्रोधी आहे. कारण महाराज पापाला मूळ मेन जर काय असेल तर हा काम आणि क्रोध आहे. जर कधी आपल्याला कळत असेल की हे केल्यानंतर पाप होते आणि तरी सुद्धा आपण करत असेल तर त्याच्या मागे दोनच कारण असू शकतात महाराज. एक तर काम किंवा क्रोध. एक तर आपल्याला कशाची तरी इच्छा आहे म्हणून आपण ते पाप करतोय, वा आपल्याला त्या व्यक्तीविषयी क्रोध आहे म्हणून आपण काय करतोय, ते पाप करतोय. म्हणजे पापामध्ये मनुष्य जो प्रवृत्त होतो तो कशामुळे होतो, तर काम क्रोधामुळे होतात. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना हे काम क्रोध पाही, हे काम क्रोध तू बघ. कोणते काम क्रोध? मी सांगतो ना कोणते काम क्रोध. जया ते कृपेची साठवण नाही, ज्यांच्या ठिकाणी कृपेची साठाच नाही. कृपेचा मुबलक साठा कोणत्या ठिकाणी असेल तर संतांच्या ठिकाणी आहे. आणि संतांच्या ठिकाणी कृपा काय आहे असं जर कोणी विचारलं तर त्याला महाराज बिनधडक सांगावं त्यांच्या ठिकाणी काम क्रोध नाही म्हणून. कारण त्यांच्या ठिकाणी जर काम क्रोध असते तर त्यांच्या ठिकाणी कृपा राहिली नसते, आणि कृपा आहे त्या अर्थी त्यांच्या ठिकाणी काय नाही, काम क्रोध नाही. कारण काम क्रोधाच्या ठिकाणी महाराज कृपा नसते. कृपा खूप निष्ठुर आहे महाराज, काम पण आणि क्रोध पण निष्ठुर. त्याच्याकरता ज्ञानोबा खाली म्हणतात जे हे कृतांताच्या ठाई मानी जाते, यांना कृतांताच्या ठिकाणी म्हणजे काळाच्या ठिकाणी मानावं. कृपेच्या बाबतीत कशी आहे, काळाच्या ठिकाणी महाराज. काळाला पण कोणची कृपा येत नाही महाराज. आपण कधी कधी बघतो एखादी आई असते, नवरा तरुणपणीच गेलेला आहे, मुलगा लहानसा की, तिला आश्रय नाही कोणी, आणि अशा वेळेस जर कधी एखाद्या आईपासून तिच्या मांडीवर असलेलं बाळ जो काळ घेऊन जातो, मला सगळ्या जगाला वाटतं कसं होईल हो त्या स्त्रीचं, तिचं कसं होईल. सगळ्यांना तिच्याविषयी काय ते कृपा निर्माण होते, आता तिचं कसं होईल, तिला कोण आश्रय राहिलं वगैरे वगैरे. पण महाराज या काळाला काही वाटत नाही. खूपच निष्ठुर आहे महाराज. तुकोबरा म्हणतात नाही त्या यावासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळा सापडे जैसे धान्या, चोर यातना तया. त्याला नाही महाराज, त्याला कृपाच नाही येत महाराज. झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसा. खूप हाणतात मारतात जोडतात पण त्यांना काही येत नाही, कृपा येत नाही. तसेच हे काम क्रोध आहे महाराज, यांना सुद्धा कोणची दया येत नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जाती. हे काम क्रोध कसे आहे तर यांच्या ठिकाणी कृपा नाही, आणि यांना कृतांताच्या म्हणजे काळाच्या ठिकाणी तो मान. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे कसे आहे तर ज्ञाननिधीचे भुजंग आहे. भगवंताने या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्ञानोबरायांनी निधी म्हटलेलं आहे. निधी म्हणजे काय, ठेवा. ठेवा म्हणजे धन. पूर्वी जेव्हा बँके नव्हत्या तेव्हा धन काय करायचे लोक, पुरून ठेवायचे. का बाबा आपल्याला जेव्हा गरज पडन तेव्हा आपल्याला कदाचित नसेल, आता चांगले पिकलेले तर मग त्याचं सोने बनवायचे आणि ते काय करायचे लोक, पुरून ठेवायचे. आणि महाराज एवढे बिलिंदर लोक होते, एवढे चिकट लोक होते, धन तर पुरून ठेवायचे पण कोणाला सांगत नव्हते महाराज याच्यात मी इथं धन पुरलेले म्हणून. कोणाला सांगायचे नाही, बायकोला सांगत नव्हते, भावाला सांगत नव्हते, पोराला सांगत नव्हते, नाताला सांगत नव्हते, आणि तसेच मरायचे. तसे मेले की आता मग साहजिकच महाराज आयुष्यभर त्या धनाकरता प्रयत्न केलेले, ते धन पुढे ठेवले आणि त्याचं चिंतन करत 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 तसेच मरायचे. आणि मेले की मग सापाच्या योनीला जायचे आणि त्याच धनावर जाऊन बसायचे. कारण महाराज नेहमी यम यम वापी स्मरम भावम त्याचे ते कलेवरम तम तमेवती कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्याचं चिंतन करत मेला ते साहजिक त्याच गतीला तो काय होतो, प्राप्त होतो. हा धनाचं चिंतन करत मरतो म्हणून त्या धनावर काय होतो, साप होऊन बसतो. आणि मग कोणी ते धन काढायला लागले की त्याला फुसकारतो, मारतो, चावतो. का? कारण तो त्याचं रक्षण करण्याकरता तिथे बसलेला आहे. ज्ञानरूपी ठेव्यावर तसा हा काय, हे काम क्रोध काय आहे, त्याचे रक्षण करण्याकरता
व कोणाला ज्ञानाकडे जाऊन देऊ नये म्हणून भुजंग साफ होऊन बसलेले. महाराज ज्ञानाला काय म्हटलेले या ठिकाणी? निधी म्हटलेले, ठेवा म्हटलेले. आणि निस्त ठेवा नाही, गुप्त ठेवा म्हटलेले. निधी म्हणजे धनाला ठेवा नाही म्हणत. धनाला धन म्हणतात, संपत्ती म्हणतात, पण ठेवा कोणत्या धनाला म्हणतात? जे लपून ठेवलेले, गुप्त ठेवलेले, अशी जी संपत्ती त्याला काय म्हणतात? निधी म्हणतात. तसंच हे ज्ञान आहे महाराज. या ज्ञानाला निधी म्हणण्याचं कारण हे महाराज, ज्ञान ही गुप्तच होत. आपण त्याची गुप्तता बघितली नाही म्हणून आपल्याला वाटतं ज्ञान सगळ्यात सुलभ आहे. महाराज ज्ञान आता ज्ञानोबरायांमुळे, तुकोबरायांमुळे आपल्याला ज्ञानाची किंमत राहिली नाही. नंतर महाराज ज्ञान इतकं गुप्त होतं. तुम्ही जर नाथ संप्रदायाचे वर्णन वगैरे ऐकलं तर त्यामध्ये तुम्हाला कळण, एक शिष्य आणि एक गुरु, एका गुरुने एकच शिष्य करावा आणि त्यालाच आपलं ज्ञान द्यावं. ही काय होती? ज्ञानाची परंपरा होती. कोणाला पण ज्ञान नव्हतं देत महाराज, ब्राह्मणालाच ज्ञान द्यायचे. अजूनही उत्तर भारतात तुम्ही गेले, तुम्हाला जर कधी उपनयन संस्कार करायचा असेल तर विचारलं जातं, तुम्ही ब्राह्मण आहात का? ब्राह्मण आहात तर कोणते ब्राह्मण आहात? ऋग्वेदी आहात, यजुर्वेदी आहात, शुक्ल यजुर्वेदी आहात, सामवेदी आहात, कोणते ब्राह्मण आहात? संपूर्ण माहिती काढल्या जाते. मग तुमचा उपनयन संस्कार करतात. मग तुम्हाला ब्रह्मसूत्राच्या पाठाला बसण्याचा काय असतो? अधिकार असतो. कोणालाही ज्ञान नाही देत महाराज उठलं की सुटलं. का? कारण ज्ञान याच्या अगोदर गुप्त होतं. पण भगवान ज्ञानोबरायांनी हे ज्ञान काय केलं? प्रगट केलं. ज्ञान काही काळ गुप्त होतं, त्यावेळेस ज्ञानाची लोकांना गरजही नसावी जास्त, त्यामुळे गुप्त ठेवलं म्हणा. पण जेव्हा गहिनीनाथाची आणि निवृत्तीनाथाची भेट झाली त्यावेळेस गहिनीनाथाने सांगितलं निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथा म्हणे आतापर्यंत हे ज्ञान गुप्त होतं, काही हरकत नाही, पण आता या समाजाला काय या ज्ञानाची गरज आहे. आता हे ज्ञान गुप्पित नका ठेवू, हे ज्ञान काय करा? आता प्रगट करा. आणि हे ज्ञान निवृत्तीनाथांनी, निवृत्तीदादांनी ज्ञानोबरायांना दिलं. आणि ज्ञानोबरायांना दिलं आणि ज्ञानोबरायांनी ते ज्ञान काय केलं? ज्ञानोबरायांनी ते ज्ञान प्रगट केलं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञान काय झालं होतं? लुप्त. लुप्त म्हणजे नष्ट. लुप्त वेगळं. नष्ट होण्यामध्ये कारणासह निवृत्ती, आणि लुप्त होणं म्हणजे फक्त झाकलं जाणं. जसं की पाण्यावर शेवाळ यावं आणि पाणी झाकलं जावं, याला लुप्त होणं म्हणतात. आणि नष्ट होणं म्हणजे पाणीच न राहणं, याला काय म्हणतात? नष्ट होणं म्हणतात. तसं ज्ञान नष्ट नव्हतं झालं, पण लुप्त झालं होतं. कशामुळं? कारण ज्ञानाचे कोणी अधिकारी राहिले नव्हते महाराज. जी आपल्यामध्ये पद्धत होती ज्ञान ग्रहण करण्याची, त्यांनी ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं, घराचा त्याग करावा, पुन्हा गुरुची सेवा करावी 12-12 वर्ष. त्यानंतर काय गुरु आपल्याला काय करणार? ज्ञान देणार. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिशन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तेव्हा ते गुरु काय करायचे? आपल्याला ज्ञान द्यायची. ही ज्ञानाची काय होती? आपली पद्धती होती, परंपरा होती. आणि मला मधला काळ असा होता की गुरुकडे जावं आणि गुरुची सेवा करावी, गुरु ओळखावा, आणि मग गुरु योग्य की नाही हे कळण्यातच महाराज बरंच आयुष्य चाललं जायचं. त्यामुळे ही ज्ञानाची पद्धत लुप्त झाल्यासारखी झालेली होती. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं? हे ज्ञान जे संस्कृताच्या पेटीमध्ये गुप्त होतं ते ज्ञान मराठी भाषेत केलं, आणि मराठी भाषेत ते ज्ञान करून आपल्या सर्व सामान्यांना कळेल. महाराज विचार करा ना, जर कधी आपल्याला ज्ञानेश्वरी आपल्या समोर नसते आणि निष्ठा आपल्या समोर जर गीता ठेवली, काय कळणार आपल्याला गीतेतलं? जर अजूनही तुम्ही ज्ञानेश्वरी बाजूला करा, ज्ञानेश्वरीचा आश्रय घेऊ नका, निष्ठ गीता वाचा, काही कळत नाही महाराज. गीता येते नाही करत महाराज, चांगल्याला गीता कळत नाही. कारण गीतेवर भाष्य नाही असं नाही, गीतेचे कोणी अर्थ केले नाही असं नाही, गीतेचे अर्थ अनेक जणांनी केले असतील आणि ज्ञानोबरायांपेक्षा विस्ताराने केले असतील, पण सगळ्यांनी संस्कृत मध्ये केलेत. आणि संस्कृत भाषा महाराज एवढी सोपी वाटते तुम्हाला? संस्कृत भाषा शिकण्याकरता अगोदर पाणिनीकृत व्याकरण त्याचं शिकावं लागतं. गमगच्छती जाणे, निनयती नेणे, बुधबोधती असणे, पुन्हा त्याला प्रत्यय लावायचे, गच्छामि गच्छाव गच्छाम, गच्छसी गच्छत गच्छत गच्छती गच्छन्ति गच्छती गच्छन्ति, अशी प्रत्यय लावायची, पुन्हा वाक्य जोडायचे वगैरे वगैरे. खूप डोक्याला ताणे मारा. 1 वर्ष संस्कृतला याच्यातच जातं व्याकरण मध्ये. आणि काय ते व्याकरण शिकायचं. व्याकरण शिकल्यानंतर पुन्हा
अर्थ लावायचे आणि अर्थ लावताना कोणताही अर्थ कोणताही लावायचा असं नाही महाराज. जरी एक शब्द असला आणि वक्त्याला जर काही तो भाव नसला तर दुसराच अर्थ निघतो महाराज. शब्द एखादा शब्द घ्या, इथं हत्ती शब्द आहे, पण जर कधी वक्त्याला तिथं जाड व्यक्ती अभिप्रेत असेल तर हत्ती अर्थ करून जमत नाही, त्या व्यक्तीत अर्थ करावा लागतो. असं काय महाराज, ही संस्कृत भाषा गहन होती, गुप्त होती आणि ते शिकण्याकरता त्याच्याकरता खूप वेळ लागायचा, ते व्हायचं. त्यामुळे ही संस्कृत भाषा कोणी, गीता तर होती पण गीतेचा अर्थ कोणाला माहित नव्हता. आणि गीतेचा अर्थ ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये जगासमोर ठेवला. म्हणून ज्ञानोबरायांच्या अगोदर कसं होतं तर निधी स्वरूप होतं, गुप्त. ठेवा तर ज्ञान तर कधी धनच आहे, आताही धन आहे आणि तेव्हाही ते धनच होतं, पण ते ज्ञान गुप्त होतं. ज्ञानोबरायांनी ती प्रगट केलं. म्हणून आपला विषय सोडा, ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं काय होते, ज्ञान गुप्त होतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान निधीचे भुजंग आज ब्रह्मज्ञान गुप्तचे. आपण जरी ज्ञानेश्वरी वाचत असलो, गीता वाचत असलो, भागवत वाचत असलो तरी सुद्धा त्यातलं ज्ञान आपण घेतच नाही महाराज. त्यातले विनोद, त्यातला संसार हेच उचलतो महाराज. शिवपुराणच बघा महाराज, किती जण शिवपुराण ऐकतात बरं महाराज. भगवान शंकराचं जीवन खरं आध्यात्मिक दृष्टीने विचारणी आणि भगवान शंकराचं आध्यात्मिक जीवन सोडून देतात आणि भगवान शंकराची पूजा केल्यानंतर पुत्र होतात, भगवान शंकराची पूजा केल्यानंतर दुःख जातात. हेच लोक धरून बसले का? कारण ज्ञान अजूनही महाराज काय आहे, गुप्तच आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञाननिधीचे भुजंग, हे काम क्रोध काय आहे, ज्ञानरूपी ठेवेवरले भुजंग आहे. ज्ञाननिधीचे भुजंग, भुजंग म्हणजे साप, नाग. अजून कोण आहे तर विषय दरीचे वाघ, विषयरूपी दरी राहणारे हे काय आहे, वाघ आहे. हे वाघ पण जंगलातले नाही, विषयरूपी दरी. विषय पंचविषय जे आहे, रूप रस स्पर्श, स्पर्श रूप रस गंध, हे जे 5 विषय आहेत, या 5 विषयाच्या दरीमध्ये राहणारे काय आहे, वाघ आहे. भजन मार्गीचे मांग मारक, जे ज्ञानोबराय म्हणतात भजन मार्गीचे मांग, भजनाच्या मार्गावर असलेले हे मांग आहे. आणि काय करतात तिथं वाटेर राहुल, मार्ग भजन जे करू लागलेले त्यांना मारण्याचं काम करतात, लुटतात. पहिल्यानी जेव्हा जास्त गाड्या वगैरे नव्हता तेव्हा लोक पायी वाटचाल करायचे आणि मग हे जंगलातून वगैरे जर कधी आडवाट असली हे मांग लोक, मांग म्हणजे जातीचे मांग नाही, जे लोबडण्यास काम करतात ते मांग, हे लोक त्याला काय करायचे, अडवायचे आणि अडवून त्यांच्याकडे धन वगैरे घ्यायचे, त्यांना हाणायचे, मारायचे आणि काढून द्यायचे. तसंच हे महाराज भजनाच्या मार्गाला जे लागलेले, त्या भजनाच्या मार्गाला लागलेल्या साधू मंडळीला लुटण्याकरता, वाट माऱ्या करण्याकरता हे आडवीच उभा असतात महाराज. कोण? काम आणि क्रोध. महाराज भजनाला सगळ्यात मोठा जर प्रतिबंध कोणाचा असेल तर घरच्यांचा नाही. घरच्यांना काही नाही महाराज, घरच्यांना फक्त असं अपेक्षित असं असतं याने लय परमार्थ नाही करू, थोडाफार करावा, थोडाफार संसार करावा. म्हणजे भजनाला ते काही एवढा अडथळा नाही करत जेवढे हे काम आणि क्रोध करतात. हे काय करतात, आडवे येऊन उभा राहतात. ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारकचे, हे भजन मार्गावरले मारक असे काय आहे, मांग आहे. अजून काय आहे, देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे खोड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. हे देहदुर्गीचे धोंड, देहरूपी पर्वतावरले हे धोंड, धोंड म्हणजे दगड, गोल दगड, हे देहरूपी पर्वतावरले दगड आहे. इंद्रियग्रामीचे खोड, इंद्रिय रूपी गावाची खोड आहे. खोड म्हणजे नाही पण पूर्वी छोटे छोटे गाव असायचे तर त्या गावामध्ये परधर्मीयांचं आक्रमण होऊ नये, कोणाचा बाहेर देशाचा त्रास होऊ नये म्हणून एक गाव कोष टाकले जायची. चौकोन गावाला कंपाऊंड असायचं आणि एक त्यामध्ये गावात घुसण्याकरता येस केलं जायची. तशी ही इंद्रिय रूपी गाव आहे. म्हणजे 5 इंद्रिय म्हणा किंवा 10 इंद्रिय म्हणा, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, या 10 इंद्रिय आणि एक मन इंद्रिय धरा, हे 11 इंद्रियांचं जे गाव आहे त्या गावाची ही गाव कोस आहे. महाराज कोणत्याही इंद्रियाला कुठूनही जायचं असो पण यांची भेट घेऊन जावंच लागते महाराज. कोणताही विषय घ्या, रूप घ्या, स्पर्श घ्या, विषय नाही, इंद्रिय, कोणते इंद्रिय घ्या, नेत्रेंद्रिय घ्या, घ्राणेंद्रिय घ्या, त्वगेंद्रिय घ्या, कोणतं इंद्रिय घ्या, कोणत्याही इंद्रियाला जर बाहेर जायचं असेल, गावाच्या बाहेर इंद्रियाच्या बाहेर जायचं असेल तर या कामाची आणि क्रोधाची भेट घ्यावी लागते महाराज. इच्छा जर नसेल तर महाराज डोळे पाहूच शकत नाही.
इच्छा जर नसेल तर कान ऐकूच शकत नाही, आणि इच्छा जर नसेल तर पाय चालूच शकत नाही. म्हणजे कर्मेंद्रियाचंही तसं आहे आणि ज्ञानेंद्रियाचंही तसं आहे. मात्र इच्छा लागतेच. इच्छा जर नसेल तर कोणतंच इंद्रिय काम करत नाही. कारण कित्येक वेळेस महाराज असं होतं, एरीने कळत, पण जर एखादा बुद्धिबळाचा जर खेळ चालू असला, चेस म्हणतात आता लोक, पूर्वी बुद्धिबळ म्हणायचे, बुद्धिबळाचा जर खेळ रंगला आणि त्या खेळामध्ये जर एखाद्याचं मन चांगलंच रंगलं, तर एखादा शेजारी येतोही आणि आपल्या पुढून जातोही, तरी आपल्याला कळत नाही कोण आलं आणि कोण गेलं. का? कारण त्याची इच्छा, म्हणजे इच्छा ही एक वृत्ती आहे, आणि ती वृत्ती ही काय झालेली, फक्त त्या खेळामध्ये रममान झालेली. त्या खेळामध्ये रममान झालेली असल्यामुळे त्याला दिसत नाही. डोळे नाही असं नाही, डोळे आहे, पण तरी सुद्धा त्याला दिसत नाही. का? कारण त्याची इच्छा नाही. म्हणून कोणत्याही इंद्रियाला जर बाहेर जायचं असेल तर या काम आणि क्रोधाची भेट घेऊन जावी लागते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात इंद्रिय ग्रामेचे खोड. इंद्रिय गावाची काय आहे, गावकोस आहे. म्हणून कोणत्याही इंद्रियाला जायच्या अगोदर यांची भेट घ्यावी लागते. आणि यांच्यापासून निर्माण झालेले व्यामोहाधिक, व्यामोह शब्दाचा अर्थ अज्ञानाधिक, अज्ञान आहे ज्यांच्या आधी जे सगळेच विकार पूर्ण बंड म्हणजे वाढ घ्या. 3 अर्थ डॉक्टर बाबांनी केलेले. तर बंड म्हणजे दादागिरी, यांच्यापासून निर्माण झालेले जे व्यामोहाधिक आहे यांचं बंड संपूर्ण जगावर चालतं असं ज्ञानोबा म्हणतात. हे रजगुण मानसीचे समूळ अविद्येचे धायपण याचे अविद्ये केले. ज्ञानोबा म्हणतात हे रजगुण मानसीचे मनापासून निर्माण झालेले हे रजगुण आहे. काम आणि क्रोधाची उत्पत्ती कशापासून झालेली आहे? रजगुणापासून झालेली आहे. गुणाचे 3 प्रकार आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तसं सृष्टी पण बघितली तर ह्या 3 गुणापासूनच निर्माण झालेली आहे. शरीर पण आपल्या ह्या 3 गुणापासूनच निर्माण झालेलं आहे. आणि त्यामध्ये मग सगळे इंद्रिय कोणत्या गुणापासून, कोणतं इंद्रिय कोणत्या गुणापासून निर्माण झालेले. तसं हे जे पंचमहाभूत आहे, या पंचमहाभूताच्या मिश्रित सत्व ज्ञानेंद्रिय झालेले आहे. आणि पंचमहाभूताच्या मिश्रित रजगुण तमगुणापासून कर्मेंद्रिय निर्माण झालेले, आणि शुद्ध सत्वगुणापासून मिश्रित न म्हणता एकेका भूतापासून पुन्हा एक इंद्रियाला काय विषय निर्माण झालेले. श्रोत्रेंद्रियापासून शब्द निर्माण झालेला आहे, म्हणजे आकाशापासून शब्द, पृथ्वीपासून गंध, अग्नीपासून रूप आणि जलापासून रस, असे हे पंच महाभूतापासून सगळे हे काय झालेले निर्माण झालेले. पंचकरण नावाचा एक आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा छोटासा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आपले कोणकोणत्या भूतापासून निर्माण झालेले याचं विस्तारानं वर्णन आलेले. त्यामध्ये आपलं शरीर जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये काही जलाचे तत्व आहे महाराज, काही पृथ्वीचे तत्व आहे, काही आकाशाचे तत्व आहे आणि काही अग्नीचे तत्व आहे. त्यामध्ये वलन, धावम, प्रसारण, अंकुचलन हे वायूचे तत्व आहेत. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे काय पृथ्वीपासून निर्माण झालेले. असे हे आपल्या शरीरामध्ये शुक्र, शनीत, लाला, मूत्र, स्वेद हे जलापासून, असे आपलं शरीर हे सगळं पंचमहाभूतापासून काय झालेलं आहे निर्माण झालेले. तसं तमोगुणापासून हे काय झालेले काम आणि क्रोध निर्माण झालेले. आता काम आणि क्रोध ही आपल्या शरीराच्या अंतर्गतच येतात ना, आपल्यापासून लांब थोडीचे. आपण शरीराचा अर्थ फक्त स्थूल देह करतो म्हणून आपल्या लक्षात येत नाही, पण सूक्ष्म देह ही पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. आणि पंचमहाभूताच्या रजगुणापासून काम क्रोध निर्माण झालेले. म्हणून काय हे रजगुण मानसीचे मनामध्ये निर्माण झालेले हे काय रजगुण आहे. काम ही एक वृत्ती आहे आणि क्रोध ही एक वृत्ती आहे, म्हणून हे काय मनाच्या वृत्ती आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात हे रजगुण मानसीचे, हे मनातले काय आहे रजगुण आहे. समूळ आसुरीचे, समूळ मुळासह हे काय आसुरी आसुरी संपत्तीचे. आता संपत्तीचे 2 प्रकार आहे. आपल्या पुढे 16व्या अध्यायामध्ये याचं वर्णन येणारच आहे. भगवंताने त्या ठिकाणी 2 संपत्त्या सांगितलेल्या, एक आसुरी संपत्ती आणि एक दैवी संपत्ती. तसं हे आसुरी संपत्तीपासून निर्माण झालेले, समूळ मुळासह हे आसुरी पासून निर्माण झालेली. मग आता हे रजोगुणापासून झाले, आसुरी प्रकृतीचे आहे असं सांगितल्यानंतर साहजिकच प्रश्न येतो ना, बाबा मग यांना मोठं कोणी केलं? कारण आता महाराज लहान मोठं करणं सोपं नाही तर तुम्हाला माहिती. तर यांना कोणा मोठं केलं? तर ज्ञानोबा म्हणतात धायपण याचे अविद्य केले.
यांचं धायपण म्हणजे यांना सांभाळलं मोठं ज्यांनी केलं ती कोण आहे? अविद्या आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. श्रीमंत जे लोक असायचे त्यांची मुलं सांभाळण्याकरता एक बाई ठेवल्या जायची आणि तिला नाव असायचं धायमा. म्हणजे एक आई असायची आणि एक धाई असायची. जन्म जिना दिला तिला आई म्हटलं जायचं आणि जिना पाळून पोसून मोठं केलं तिला धाईमा म्हटलं जायचं. तसं हे रजोगुणापासून झालेले, पण यांना मोठं करण्याचं काम अविद्य केलं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात धायपण ययाचे अविद्ये केले. अविद्येनं काय केलं? यांचं धायपण केलं, यांना मोठं केलं. हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकिया परी, जे जीविताचे वैरी मनोनिया. हे मृत्यूच्या नगरी, हे मृत्यू लोकात मृत्यूच्या नगरी, मृत्यू हीच एक नगरी असं समजा. आणि मानजती निकिया परी, मृत्यू लोकामध्ये, मृत्यू लोक नाही बरं का, मृत्यूचा लोक म्हणजे मृत्यूच हा एक लोक समजा, मृत्यूची एक नगर समजा, गाव समजा. आणि त्या मृत्यूच्या गावामध्ये यांना निकियापरी श्रेष्ठ म्हटलं जातं. श्रेष्ठ किंवा मित्राप्रमाणे, निकियापरी म्हणजे मित्राप्रमाणे म्हटलं जातं. मृत्यू यांना खूपच प्रेम करतो यांच्यावर. कोणावर? या कामावर आणि क्रोधावर मृत्यू खूप प्रेम करतो. का? कारण मला दोघांचं काम एक आहे. म्हणतात दोघांचे काम एक असले का लवकर मैत्री होती. तुम्हाला नाही माहिती जास्त, पण हे जे ट्रॅक्टरवर वगैरे जे मुलं जातात ना, हे तांबाखू खाणारे जर असले ना यांच्या लय लवकर मैत्री होतात दोघांच्या. दोघं जर तांबाखू खाणार असले तर त्यांच्या लवकर मैत्री होणार. दोघं दारू पिणार असले त्यांच्या मैत्री होणार. कारण दोघांचं काम एक. दोघं ट्रॅक्टरवाल्यांच्या मैत्री लवकर होतात. तसं आपल्या क्षेत्रात पण दोघं महाराज लोकांच्या लवकर मैत्री होतात. तर काय दोघांचं काम एकच. काय काम आहे? दोघांचं मारणं काम आहे. मृत्यूचंही काम काय आहे? मारणं. आणि काम क्रोधाचं काम पण काय आहे? मारणं. म्हणून जे जीविताचे वैरी म्हणून या. काय यांना एवढं मान आहे त्या मृत्यूच्या नगरीमध्ये? तर ज्ञानोबा म्हणतात हे जीविताचे काय आहे? ते आहे. जिवंत राहूनच देत नाही महाराज, जगूनच देत नाही नीट कोणाला. आपल्या मृत्यूला कारण कोण असेल तर हे काम आणि क्रोध. मृत्यू म्हणजे तसं आपल्याला जे मरण येतं, आपल्यालाच म्हणून सगळ्यांनाच जे मरण येतं, त्या सगळ्या मरणाला जे काम आणि क्रोध आहे. काम आणि क्रोध जर बाजूला ठेवले महाराज, माणूस अमर आहे. कारण सृष्टीला निर्माण करण्याकरता इच्छाच ही कारणीभूत झालेली आहे. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, काहीच नव्हतं. या भगवान म्हणजे ईश्वराला तिथं भगवान शंकर विष्णू वगैरे नाही सांगितलेलं, पण ईश्वर निर्गुण जे ईश्वर होतं ते ईश्वराला इच्छा झाली. काय इच्छा झाली? एकोहम बहुश्याम, मी एकला आहे, मी अनेक रूपाने व्हावं, ही इच्छा झाली. आणि ती इच्छा काय झाली? सगळ्यांच्या जन्माला कारण झाली. आणि मृत्यूच्या कारणाला मृत्यूलाही कारण इच्छाच आहे. म्हणून काय मृत्यूच्या नगरामध्ये यांना निक्या परी मानली जाते, चांगलं मानलं जातं, मित्राप्रमाणे मानलं जातं. का? जे जीविताचे वैरी म्हणून या आहे, जीविताचे वैरी आहे म्हणून या मृत्यूच्या नगरामध्ये चांगलं मानलं जातं. अजून कशी काम आणि क्रोध? महाराज काम क्रोधाचं वर्णन आहे कीर्तना सांगताना महाराज लोक सोपं सांगतात, पण ज्ञानोबांनी खूपच अवघड घातलेलं या ठिकाणी. सगळं रूपकाच्या माध्यमातून काम क्रोधाचं वर्णन केलेलं असतं. थोडं डोक्यावर पळतं, पण मग थोडं लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. पण कसं आहे? मृत्यूच्या नगरी झाली जयाच्या भुकीची आमेशा, हे वनपुरेची घासा, कुळवाडीची आशा चाळीत असे, जयाची ज्याला भुकेची आमेशा, भूक लागली, भुकीची जर इच्छा झाली तर हे विश्वनपुरीची घासा, ही संपूर्ण विश्व याच्या एका घासाला सुद्धा पुरत नाही महाराज. म्हणजे आता भगवंताने जो शब्द घातला ना महाशन, म्हणजे खूप खादर, त्या पदावर ज्ञानोबा विवेचन करतात. ज्ञानोबा म्हणतात याला जर भूक लागली तर संपूर्ण विश्व खाऊन टाकतं महाराज हे काम आणि क्रोध. महाराज तो विश्वविजेता सिकंदर गेला. विश्वावर त्यानं विजय नाही मिळवला, पण म्हणतात त्याला विश्वविजेता सिकंदर. महाराज एवढा भूभागावर त्यानं कब्जा केला, एवढा भूभागावर कब्जा केला, पण तरी सुद्धा हळ करत मेला. कोण माहिती का? फक्त भारतावर विजय नाही मिळवता आला म्हणून. म्हणजे त्यांना पूर्ण विश्वावर विजय मिळवला त्याचा त्याला आनंद नव्हता, पण भारतावर विजय नाही मिळवला तरी सुद्धा तो काय झाला? दुःखी झाला. का? कारण महाराज ही इच्छा जी आहे विश्वविजेता व्हायची त्याची, ही इच्छा त्याची पूर्ण नाही झाली ना. आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो काय राहिला? अपूर्णच राहिला. त्याला विश्वावर जरी विजय मिळवला असता तरी सुद्धा त्याला वाटलं असतं मग आता स्वर्गावर विजय मिळू.
म्हणजे काय, हे विश्व सुद्धा त्याला पुरलं नसतं महाराज. कारण इच्छा ही कधी अशी आखुडते पाऊल घेतच नाही महाराज, लांबच चालते. ज्याला वाटतं सरपंच व्हावं, तो जर सरपंच झाला तर सरपंच पुरती नाही महाराज, मग त्याची थोडी पुढे जाते. एकदम त्याला मुख्यमंत्री पंतप्रधान नाही व्हावं वाटत, पण सरपंच झाला का मग पंचायत समिती, काय आता मला पुढली पद नाही माहिती जास्त राजकारणातलं, पण असं पुढे 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 एका पावलाने जावं वाटतं. कारण महाराज संपूर्ण विश्व जर याच्या समोर आणून ठेवलं आणि म्हटलं आता बस का, नाही अजूनही मला पाहिजे. ते इंद्र म्हणत होता म्हणे एकदा, स्वर्गात अजून एक स्वर्ग बांधू म्हणे, आपण अजून एक खोली बांधू. तर काय ही इच्छा पूर्ण होत नाही. विश्व जर कधी याच्या समोर आणून ठेवलं, हे विश्व सगळं तुझं आहे, गाजव सत्ता काय गाजायची, असं जरी म्हटलं तरी सुद्धा याच्या काय एका घासाला सुद्धा संपूर्ण विश्व पुरत नाही. जयाच्या बुकीच्या हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडीची आशा चाळीत असे, याची आशा कुळवाडी याची चाळीत असे. म्हणजे याच्या कुळाचा व्यापार आहे, म्हणजे काही घ्यावं, काही घेणं, काही देणं, याच्याकडून काय आणायचं, त्याच्याकडून काय आणायचं, कोणाला काय द्यायचं, कोणाकडून किती उचलायचे, काय माल भरायचा, काय नाही, हे सगळं काम बघणारी आहे या कामक्रोधाची. तर ती कोण आहे, आशा आहे. आशेच्या माध्यमातून हा काय करतो, व्यापार करतो. आशा म्हणजे इच्छाच, फक्त आशा आणि इच्छा यामध्ये थोडासा फरक आहे. तिथं इच्छा एक कुमारी झाली, मग ती कामाची या तारुण्य आली. इच्छा ही एक लहान मुलीचं नाव आहे आणि तीच प्रबल झाली, तिलाच आशा म्हणतात. म्हणजे आशा शब्द सुद्धा असा आहे महाराज, आ आणि शा हा शब्द सुद्धा बोलताना तोंड झाकत नाही महाराज. म्हणजे ज्यांनी कोणी नाव दिलं असेल तर किती विचारवान असेल याचा विचार करा. म्हणजे दोन्ही शब्द बोलताना तोंड वाचलेलंच आहे महाराज. किती काही भेटलं तर तोंड वाचलेलंच आहे. 21 दिले तरी म्हणतो नाही हो पुरवडत नाही, आणि 25 दिले तरी म्हणतो पुरवडत. म्हणजे काय, अशी आशा आहे. याचा काय करते, व्यापार करते. कशाचा व्यापार, घेवाण देवाणचा व्यापार करते. आपला टाइम झालेला आहे, पण होवेले मट राहिले पुढं. आणि कौतिके कवळता मिठी येतो जाऊन ते कुठे जीवन 46 लोक आलेलो आहे. पुढल्या आपण पुढल्या सोमवारी घेऊ, कारण टाइम झालेला आहे आणि 15 मिनिटं मीच लेट आलो. आता माहितच नव्हतं, त्यामुळे क्षमा असावी. पसायदान घ्यायचं ताई. रामकृष्ण हरी, पसायदान घेऊया, पसायदान घेऊया. रामकृष्ण हरी, आवाज येतोय का? हा, पसायदान घेऊया, पसायदान घेऊया. माझं म्यूट होतं. हो हो, पसायदान घेऊया. घेताय मग आवाज येतोय माझा महाराज? हॅलो, पसायदान, पसायदान घेताय? हा, मग टाइम झालाय ना? हो झालाय झालाय, हो हो चालेल. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत मंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, सज्जन स्वैरे होतू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवा बेजी, हेत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो,
येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.